सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत त्या अनुभवातून प्रत्येक क्षणाला प्रत्येक स्वामी भक्ताला कळणार आहे की स्वामी कशा प्रकारे हम गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती आज देखील आपल्या भक्तांना देतात. स्वामींनी फक्त देहत्याग करण्याचे नाटक केले आहे, पण आज देखील स्वामींचं अस्तित्व चराचरामध्ये व्यापलेलं आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी जो काही अनुभव सांगणार आहे तो माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव आहे. तसे स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे छोटे मोठे अनुभव मला दिले आहेत, पण त्यातील हा अनुभव मला शेअर करावा असं वाटलं, म्हणून मी हा अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझे सासू सासरे, माझे 3 लेकरं आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. आम्ही गेल्या 10 वर्षापासून पुणे येथे रहिवासी आहे. आमचं मूळ गाव हे अमरावती आहे, पण आम्ही नोकरीनिमित्त येथे आलेलो आहे. मी स्वामी सेवेत येऊन जवळपास 3 वर्ष पलटून गेली आहे. स्वामी सेवेत मी कशी आली तर स्वामी सेवेमध्ये येण्याचं कारण फक्त आणि फक्त माझं डिप्रेशन होतं. मी खूप डिप्रेशनमध्ये चालली होती, कारण घरची परिस्थिती ही खूप हालाकीची असल्यामुळे आणि टॉर्चर देखील मला खूप होत होतं. त्यामुळे मी अशी एकटीच विचार करायची आणि माझ्या एकटीच राहायची. कोणी काही मला बोललं तरी मी काही बोलत नव्हती. माझं काम करायची आणि माझ्या मनातच मी सारे विचार करत बसत असे. माझं मन मोकळं मी कुठेही करत नव्हती. असंच काय झालं, एक दिवस माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं, म्हणून लग्नासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो. तिथे गेल्यानंतर माझी जे मामी आहे त्यांनी मला स्वामी सेवेविषयी सांगितलं, तुझे जे काही दुःख आहे ते कुणालाही सांगू नको. तू सर्व दुःख तुझी आई समजून स्वामींना सांग. जर तुझं मन हलकं झालं आणि तू जर ज्या दुःखात आहे ते दुःख जर दूर झालं तर तू स्वामींची सेवा कर, असं त्या मला म्हटल्या. आणि तिथून पुढं मग मी स्वामींच्या सेवेत आले. मी नामस्मरण करू लागले आणि स्वामींचा एक फोटोही आमच्या घरात अगोदरच होता. त्या फोटोजवळ बसून मी खूप रडायची आणि स्वामींना सर्व काही सांगत बसत असायची. कोणीच नसायचं, पण मी स्वामीसोबत एक तास बोलत बसायची आणि खूप रडायची. त्यावेळेस मला ते रडल्यानंतर बोलल्यानंतर खूप हलकं झाल्यासारखं वाटायचं आणि मग मला मन मोकळं पण झाल्यासारखं वाटल्यामुळं खूप छान वाटायचं. आणि मग त्यानंतर हळूहळू मी त्या डिप्रेशनमधून बाहेर येऊ लागली, कारण माझं नामस्मरण हे वाढत होतं, तारक मंत्राची सेवा वाढत होती आणि नामस्मरण वाढत होतं. त्यामुळे मी हळूहळू त्या डिप्रेशनमधून बाहेर येत होती. माझं मन कुठेतरी लागलं होतं, मन रमत होतं आणि मला खूप छान वाटत होतं. मला मन शांती, सर्वात मोठं म्हणजे मन शांती ही मिळाली होती. आणि मग स्वामींनी मला त्या पूर्ण डिप्रेशनमधून बाहेर काढलं. आणि असंच काय झालं ना, की मग मी म्हटलं माझ्या मिस्टरांना की मला अक्कलकोटला जायचं आहे. तर मिस्टर म्हटले की सुट्ट्या लागले की आपण सर्वजण जाऊ म्हणे, घरी कुणीच राहायचं नाही, सर्वांनी जायचं म्हणे. आमची घरची गाडी आहे, त्यामुळे म्हटलं ठीक आहे. मग मुलांना सुट्ट्या वगैरे लागल्या आणि मग मिस्टर म्हटले की आता प्लॅनिंग करूया आणि आपण जाऊया. मग आमचं सर्व तयारी झाली. तो वार होता गुरुवारचा. गुरुवारी जाण्यासाठी आम्ही निघालो. स्वामींसाठी काय करावं काय नाही असं खूप मनामध्ये विचार येत होता. काहीतरी स्वामींसाठी न्यावं असं खूप मला वाटत होतं. म्हणून मग मी काय केलं की यूट्यूबला सर्च केलं की स्वामींना काय काय आवडतं. त्यामध्ये स्वामींना कांदा भजी आणि जे बेसनाचे लाडू आहे ते खूप आवडतात असं मला तिथे कळलं. मग म्हटलं आता काय काही गडबडीमध्ये काय करावं, तर मग मी थोडंसं बेसनाचे लाडू बनवले, 10-15 लाडू बनवले आणि आम्ही मग पहाटे जाण्यासाठी निघालो. आम्ही निघालो. आमचा प्रवास हा खूप छान सुकर होता. आणि मला असं का बरं वाटत होतं की प्रत्यक्षात स्वामी महाराज आमच्यासोबत हे चाललेले आहे. आम्ही स्वामींकडे चाललेलो आहोत, पण स्वामी अगोदरच आमच्यासोबत आहे असं मला एक एक क्षणी असं जाणवत होतं की कोणीतरी गाडीमध्ये आहे म्हणून. आणि असं अचानक बाहेर बघितलं की अचानक कोणीही दिसायचं, कुत्रे वगैरे असे दिसायचे. त्यामुळे असं वाटायचं की स्वामीच आपल्यासोबत चाललेले आहेत.
मग असं करून आम्ही संध्याकाळी अक्कलकोटमध्ये पोचलो. खूप छान त्या दिवशी पालखी वगैरे तिथे चालू होती. खूप भव्य असा तो सोहळा होता. तो सोहळा मी कधीही विसरू शकत नाही. आणि आता घाई गडबडीत निघाल्यामुळं काय झालं ना, की मी माझी जी ज्वेलरी होती ती काढायची विसरले. आणि मग मी बँटेकचं जे घालायचं होतं ते घातलं नाही आणि माझी गळ्यातली पोत होती ती तशीच माझ्या ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये ठेवलेली होती. आणि मग असंच काय झालं की मग मी जाता जाता मग माझी पोत ही कुठे गेली मला काहीच कळालं नाही. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं, रूम केली, रूमवरती आलो आणि मग मी फ्रेश होण्यासाठी गेले. सर्वजण हे खूप थकलेले होते आणि मुलंही रडत चिडचिड करत होती. त्यांना जेवू घातलं आणि ते झोपले, सर्वजण झोपले. म्हटलं फ्रेश व्हावं म्हणून मी हातपाय धुण्यासाठी गेले आणि बघितलं तर माझ्या गळ्यामध्ये माझी पोतच नव्हती. आता काय करायचं? खूप मोठा धक्का मला बसला होता. आता काय करायचं? मी कोणाला सांगूही शकत नव्हती की असं झालं आहे. सर्वजण मलाच ब्लेम करतील असं मला वाटलं की मलाच यायचं होतं म्हणून. मग मी काय करू काय करू? रात्रही खूप झाली होती, बाहेरही जाऊ शकत नव्हती. मग मी काय स्वामींचाच खूप धावा केला, रडली. म्हटलं स्वामी हे काय होऊन बसलं. म्हटलं मी तुमच्या दर्शनासाठी आले होते, तुमची काहीतरी प्रचिती मला यावी यासाठी आलेले होते आणि हे काय म्हटलं इथं येऊन एवढी मोठी नुकसान झाली. आता हे मी कसं सहन करू. म्हटलं घरचे मला तर खूप बोलतील. म्हटलं मला तुमची सेवा घरच्यांनी करू दिली पाहिजे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हटलं सोनं गेलं तर जाऊ दे, पण घरच्यांनी जर मला तुमची सेवा करू दिली नाही तर ते जर म्हटले की खरंच तुझे स्वामी जर असते तर त्यांनी असं तुझ्यासोबत होऊ दिलं नसतं, तू एवढी सेवा करते असं ते म्हटले असते. म्हणून मला खूप भीती वाटत होती. अक्षरशः रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण माझ्या मुखातून चालू होतं, स्वामीचा धावा चालू होता. सर्वजण निवांत झोपले होते. मग मी पाठी लवकर उठली. उठल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं आता 5 वाजले होते. म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन बघूया की ते कुठे असन तर बघूया. म्हणून मी बाहेर जाण्यासाठी निघाली. तर तिथं जे वॉचमॅन होते त्यांना विचारलं की तुम्हाला असे गळ्यातलं सापडलं का वगैरे. तर ते म्हटले नाही ताई, इथं नाही सापडलं. सापडलं असतं तर मग आम्ही दिलं असतं म्हणणे, असं ते म्हटले. मग थोडेसे पुढे गेले बाहेर आणि तिथे गेल्यानंतर एक अशी वृद्ध व्यक्ती होत्या. त्या खूप उसे धिप्पाड शरीराच्या, त्यांनी धोतर वगैरे घातलेलं होतं आणि गळ्यामध्ये असं आपलं जे उपरणं असतं मोठं ते असं उपरणं घेतलेलं होतं. आणि ते माझ्यापाशी आले आणि म्हटले, हसले ते आणि म्हटले काय शोधती आहेस असं ते म्हटले. तर मी म्हटलं बाबा असं असं झालं आहे. तर म्हणे अगं तू धर म्हणे, तुझं मला सापडलं होतं आणि हे तुझं तुझं घे म्हणे, असं ते म्हटले. आणि त्यांनी माझ्या हातावरती ते दिलं आणि ते तिथून निघून गेले. मग म्हणजे मला विचारायचं होतं बाबा तुम्ही कुठले आहात काय, असं तसं गप्पा मारत होते मी. पण ते बाबा म्हटले की मला जायचं आहे, मला घाई आहे असं ते म्हटले. माझी वेळ झाली आहे म्हणे, मला जायचं आहे असं म्हटले आणि ते निघून गेले. तर मग मला पुन्हा असं वाटलं की हे असं म्हणजे ओळख नाही काहीच नाही आणि हे अचानक कसे बाबा आले. आणि आल्यानंतर मलाच का विचारलं, माझ्याकडे दिलं. तर मग मी पळत पळत वॉचमॅनकडे गेली आणि त्यांना म्हटलं की आत्ता जे बाबा आले होते ते कुठे गेले. इकडे गेले की इकडे गेले असं त्यांना ते रोड विचारत होते. म्हटलं जावं आणि त्यांचे आभार म्हणजे मानावे की तुम्ही खरंच माझ्यासाठी देवासारखे धावून आला, असं त्यांचे आभार मानावे म्हणून मी गेली होती. मग वॉचमॅन म्हटले इथे कुठलेही बाबा आले नाही. तर मी म्हटलं अहो आत्ता माझ्याशी बोलत होते आणि तुम्ही इथून बघितलं असेल ना की ते आतमध्ये आले. तर ते म्हणे नाही ताई, आता आतमध्ये कोणीही एक आलेलं नाही. तर मी म्हटलं मला CCTV फुटेज बघायचे आहे. म्हटलं बघा तुम्हाला त्याच्यात दिसेल म्हटलं. आणि तर मग आम्ही बघितलं तर खरंच आश्चर्य, त्याच्यात कोणीच दिसत नव्हतं. मीही नुसती शोधत होती आणि माझ्यासोबत कोणी बोलतही नव्हतं आणि ते कोणीच नव्हतं, काहीच दिसलं नाही. तर म्हटलं हे कसं शक्य आहे, माझ्या हातामध्ये तर हे ठेवून दिलं म्हटलं. त्यावेळेस कळालं की ते दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात स्वामी महाराज आले होते. स्वामी कसे आपल्यावरती आपल्या भक्तांचा हे येऊ देतील. स्वामींनी माझे त्यावेळेस खूप मोठा चमत्कार दिला. पण मी अभागी आहे असं मला वाटलं, कारण मी स्वामी ओळखू शकले नाही. स्वामी साक्षात आले, त्यांचं मी दर्शन घेऊ शकली नाही. त्यावेळेस खूप रडली मी, खूप म्हणजे खूप. वटवृक्षाच्या तिथे गेली आणि खूप रडली. अक्षरशः वटवृक्षाला मला असं वाटत होतं की मिठी मारावी
आणि इथेच बसून राहावे असे मला वाटत होते. स्वामी भक्तांनो, असा मला अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर खूप मोठा अनुभव आला. असा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.